गुणगान गायलं, कितीही त्यांची कष्टाची उतराई केली, तर ती आज आपण इथं सर्व बसणारी मंडळी, अगदी लहान मुलापासून वयस्कर मंडळीपर्यंत आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचं विष कार्य करतंय हे तुम्हाला कुठलीही टेस्ट, कुठल्या लॅबोरेटरीमध्ये जायची गरज नाही. इतकी भयानकता आज आपल्या प्रत्येक घरात आली. परंतु दुर्दैवानं ज्या गोमातेमुळे आपलं अख्खं शरीर शुद्ध होतं हे सांगण्यासाठी आज मला तुमच्यापर्यंत यायची संधी मिळाली. परंतु दुर्दैवानं ही गोमाता आपल्यापासून एवढी वंचित राहिली की पूर्वी हजारो वर्षापूर्वी एक माणसाच्या पाठीमागे 1000 गायी असायच्या. आज 1000 माणसाच्या पाठीमागे एक गाय राहिली नाही. आणि आज दुर्दैवी अवस्था आपल्या जर आरोग्य दृष्टीने आली असेल तर त्याला एकमेव पहिलं कारण आहे की आपल्यापासून ती गोमाता लांब गेली, वंचित झाली. आणि ती परत आपल्याला उभी करायची असेल तर आपल्याला समाज प्रबोधन शिवाय, म्हणजे समाज प्रबोधन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आज ती संधी मला मिळाली. त्या संधीचं सोनं व्हावं त्या पाठीमागचा उद्दिष्ट ठेवून दुःखद घटना वडिलांची झाली असून सुद्धा वडील मला सतत जीवनामध्ये सांगायचे, बाळा आयुष्यात जर तू काही करायचं असेल तर समाजासाठी कर. का की समाजाचं ऋण हे फार मोठं असतं. समाज आपल्याला घडवतो, समाज आपल्याला पुढे घेऊन जातो. आणि त्या समाजाच्या ऋणपोटी आज आपण हा 10 मिनिटाचा डेमो पाहू. तर ह्या डेमोच्या माध्यमातून मला तुम्हाला हे साध्य करायचंय की हा काचेचा ग्लास आहे, जसा हा एकदम क्लीन आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही, तसं आपल्या आईच्या उदरातनं ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला जन्माला घालतो त्यावेळेस ते बाळ सुद्धा सदृढ असतं, त्याला कुठल्याही प्रकारची रोगराई नसते. असं हे हजारो वर्षापूर्वी व्हायचं. पण आज परिस्थिती फार भयानक आहे की येणारं बाळच आज डायबिटीजच्या स्वरूपात बाहेर येतंय. येणारं बाळ लगेच त्याला काचत ठेवावं लागतंय. येणाऱ्या बाळाला अनेक ऑपरेशनला तोंड द्यावं लागतंय. इतकी भयानक परिस्थिती आजच्या जीवनामध्ये आली आहे. दुसरं, हे बिस्लरीचं पाणी आहे, हे देखील फिल्टर केलेलं आहे, स्वच्छ आहे. तसंच आपण आईच्या उदरातनं जन्म घेतला तसं हे पाण्याचं द्योतक म्हणून हे दुसरं उदाहरण आहे. आणि तिसरं, हे तांदूळ आहे, पांढर शुभ्र आहे. हे तांदूळ आहे, पांढर शुभ्र आहे. अशा 3 वस्तू आपल्या ह्या प्रयोगासाठी लागतात. तर प्रथम मी ह्या काचेच्या ग्लासमध्ये हे फिल्टरचं पाणी ऍड करतो. आता काय, काचेचा ग्लास बी शुद्ध, पाणी बी शुद्ध, आणि हे तांदूळ पांढर शुभ्र आहे. हे आवर्जून पांढर शुभ्र का घेतलं की जशी आपल्या शरीराची विषारी द्रव्यांनी भरण होऊन आपल्याला अनेक आजाराला आमंत्रण दिलं जातं, त्याचं द्योतक म्हणून हे मी पांढरे तांदूळ टाकले. आता मला ह्याच्यातनं काय सांगायचंय, बाळ जन्माला आलं तसं बाळ जन्माला आल्यानंतर त्या घरामध्ये इतका आनंद होतो की प्रथम पेढे वाटले जातात. विषय फार मोठा होईल, मला थोडक्यातच सांगायचंय. बाळ जन्मल्यानंतर पेढे वाटले जातात. बाळ मोठं झालं, वाढदिवसाला फार मोठा वाढदिवस केला जातो. त्याच्यामध्ये बर्थडेला केक आणला जातो, मेणबत्ती आणली जाते, खाऊ वाटप केला जातो. बाळ थोडंसं मोठं होतं, त्याला सॅरेलॅक्स दिलं जातं. बाळ थोडं मोठं चालायला लागलं की त्याला किराणा दुकान शेजारचं माहीत होतं. किराणा दुकान माहीत झालं की बाबा आणि आई एवढी खुश होती की बाळ माझं रांगत चाललंय, त्यांना खूप आनंद होतो. आणि अनेक पदार्थ जन्मापासून तो मोठा होईपर्यंत त्याच्या पोटामध्ये जातात. तुमच्या माहितीसाठी सांगतो बांधवांनो, विद्यार्थ्यांनो, हे पदार्थ एवढे घातक आहे, एवढे घातक आहे, मी कुणाचं आता नाव घ्यायला वेळ नाही आपल्याला. ते पदार्थ तुमच्या शरीराची एवढी नुकसान करतात की अनेक प्रकारचे विषारी द्रव्य आपल्या पोटामध्ये तयार होतात, जे की आज तुमच्यामध्ये बी आहे, आमच्यामध्ये बी आहे. मग हे थांबवायचं कसं, तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि हे ऐकण्यासाठी जसं सरांचा आज प्रोग्राम आहे, मी मॅनेजमेंटला मगाशीच विनंती केली की असा एक कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात ठेवा की त्या कार्यक्रमामुळं नक्कीच आरोग्यविषयक एक चांगली मोठी क्रांती आपल्या देऊळगावमधनं ती तयार होईल. मग आता बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर ते शाळेत जातं. शाळेत गेल्यानंतर कुरकुरे आहे, बिस्किट आहे, कॅडबरी आहे, अनेक असे पदार्थ आहे की ते आपल्या पोटामध्ये जातात. ते कसे बनवले जातात, काय बनवले जातात, ते टिकवण्यासाठी कुठले इन्ग्रेडियंट वापरले जातात, अशा अनेक पदार्थ आपल्या शरीरामध्ये जातात. नंतर बाळ थोडं मोठं होतं, खायला प्यायला लागतं. आई वडील त्या बाळाला फ्रूट आणतात, भाजीपाला आणतात, सगळे नाही ते पदार्थ आणतात. पण ते आपल्या घरी तयार होतात का हो? आता इथं मला वाटतं 80% सगळे शेतकरी बांधव पालक, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. पण गॅरंटी आहे का
जी भाजीपाला आपण खातो त्याच्यावर कसल्या प्रकारचं औषध मारलं जाते कोणी सांगू शकेल का? सर्रास 80% फवारणी केल्याशिवाय ते भाजीपाला तयारच होत नाही. असे असंख्य पदार्थ रोज कुणाच्या पोटात चालल्यात? तुमच्या बी चालल्यात, मुलाच्या बी चालल्यात, आणि पूर्ण आपल्या जनतेच्या ह्या चुकीच्या सिस्टममुळे हे सगळे आहाराच्या माध्यमातून आपलं शरीर इतकं विषारी झालंय की त्याचा एक डेमो म्हणून हे असं द्रव्य की ह्याला पायोआयोडीन म्हणलं जातं. हे पायोआयोडीन तुमची जखम झाली असेल, एखाद्या गायीला किडे झाले असेल किंवा निर्जंतुकीकरणासाठी हे विषारी द्रव्य म्हणून ह्याचा उपयोग होतो. ह्या ट्रीटमेंटमध्ये ते पेशंट किंवा त्या पेशंटला लागणारे जीवाणू नाहीसे होऊन ते तुम्हाला तिथं ट्रीटमेंटसाठी उपयोगाला होतात. म्हणजे हे नॉर्मल प्रकारचं विष आहे. आता हे विष मी ह्या पाण्यामध्ये टाकतो तर काय होतंय बघा. हे टाकल्यानंतर काचेच्या ग्लासाचा कलर चेंज झाला, पाण्याचा कलर चेंज झाला, आणि अगदी विदिन सेकंदामध्ये तांदूळ सुद्धा पांढरे होते तर चॉकलेटी आणि हळूहळू काळ्या कलरचे होतात. सांगायचं तात्पर्य काय की आपल्या जीवनामध्ये आईने जन्म दिल्यानंतर आपल्याकडे अशी कुठलीच शिकवण नाही, आपल्याकडे अशी कुठलीच सिस्टम नाही की आपल्याला त्याचं ज्ञान मिळेल. आणि ह्या अज्ञानापायी आज आपलं शरीर एवढं विषारी झालं आहे की असं विष आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये तयार झालंय. म्हणून शुगर, बीपी, हार्ट अटॅक अशा असंख्य रोगाला आपल्याला आमंत्रण द्यावं लागतंय. आणि जर आपली शारीरिक स्थिती जर योग्य नसेल तर आपली दिवसभराची जी दिनचर्या आहे, आपलं काम आहे, ते आपण चांगलं करू शकत नाही. आणि आपल्या घरामधलं एखादं व्यक्ती जर एक्सपायर झालं तर त्या कुटुंबावरती काय अडचण येते, अशा अनेक गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग ह्याचा सोल्युशन काय, हे कसं नीट होणार? तर ह्याच्यासाठी आपण खूप दवाखाने करतो, खूप औषधं करतो. डॉक्टर सांगतात शुगर जर झाली तर तुम्हाला आयुष्यभर मरेपर्यंत गोळ्या खावे लागतील, दुसरा कुठला आजार झाला की ऑपरेशन करावं लागेल. परंतु बांधवांनो, माता भगिनींनो आणि माझ्या विद्यार्थ्यांनो, ह्या गोमातेचा महिमा एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की तुम्हाला मी इथं 2 मिनिटात दाखवतो. हे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर धरलेलं गायचं गोमूत्र आहे. देशी गाय बर का, गावरान गाय. या देशी गायचं गोमूत्र आहे. हे इतकं पवित्र आहे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आलं इतकं मोठं स्थान आहे. ते आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे की ते स्थान किती मोठं आहे. हे विष तुम्ही कुठं गेला, कुठल्या दवाखान्यात गेला तर लवकर तुम्हाला क्लिअर होणार नाही. पण गोमातेमध्ये, गोमातेच्या गोमूत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या समोर हे टाकल्यानंतर किती सेकंदामध्ये हे विषारी द्रव्य नील करतंय हे तुम्ही पाहू शकता. काहीच केलं नाही, फक्त गोमूत्र टाकलंय. जर देशी गायच्या गोमूत्रामध्ये एवढी ताकद असेल दादांनो, तर देशी गायचं दूध, देशी गायचं दही, देशी गायचं तूप, देशी गायचं ताक यात किती ताकद आहे. म्हणून आपले आजी आजोबा कन्यादानामध्ये देशी गाय दान करायचे. परंतु दुर्दैवानं 250-300 वर्षापूर्वी इंग्रजांच्या काळानंतर आपली गोमाता वंचित झाली. ज्या दिवशी ज्या घरातनं गोमाता वंचित झाली ते घर आरोग्याच्या दृष्टीने 100% दरिद्री झालं. हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो. आणि परत जर आपल्याला हे वैभव संपन्न जर प्राप्त करायचं असेल तर प्रत्येकाच्या दारात परत आपल्याला देशी गाई उपलब्ध केल्याशिवाय पर्याय नाही. असा हा गोमातेचा महिमा आहे. म्हणून मी आवर्जून सांगितलं, न समजलेले आई बाप आज सर तर सांगणारच आहे, पण न समजलेली गोमाता जर समजून घ्यायची असेल तर 9158 54 82 33 हा माझा मोबाईल नंबर आहे. 9158 54 82 33 हा माझा मोबाईल नंबर आहे. माझं नाव सागर सुभाष देसाई, राहणार भिगवण रेल्वे स्टेशन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. या ठिकाणी गेली 11 वर्ष सगळ्या गोष्टीवर संशोधन करून या सगळ्या गोष्टी 10 गुंठ्याच्या प्रोजेक्ट मध्ये गोशाळा, ट्रेनिंग सेंटर अशा विविध योजना तिथं राबवल्या जातात. आणि आज मला हे कार्यक्रम थांबू शकला नाही एवढी दुःखद घटना होऊन, कारण हा छोटासा संदेश माझ्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचं जीवन नक्कीच निरोगी केल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मी देतो. इथंच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आमच्या लेकराला हात लावायचा नाही असा आई बापानं नियम घालून दिलाय. ते शिक्षक बिचार
राग येतो त्याला, कधीतरी एखादा रपाटा मारतो, एक एवढं एवढं मारतो, लगेच तोंड मला मारलं त्या आईकडे जाता नालायक हो. लगेच ती आई तुझ्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लवली लावून पर्स घेऊन शाळेत हजरच, तारा 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 अशी नुसती जगदंबा शाळेत. त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कोणी मारलं, माझ्या नावसा माझं एकुलता एक आहे, आम्ही पोरांना मोबाईल देऊ नाही तर काय पण देऊ, तुम्ही काय करत त्या करत येते. काय तुमचं वाटोळ सगळ्यात अगोदर तुमच्या आई बापाने केलंय. काय सांगतोय. आणि मी शिक्षक नाही, त्या शिक्षकांना बंधन आहेत, मला बंधन नाही. मला कोण शिक्षण अधिकारी नाही, मंत्री नाही, कोण नाही. आलं का लक्षात. छत्रपती शिवाजीराजे आणि बाबासाहेब हेच आमचे बाप आहेत, बुद्ध महावीर हे आमचे बाप आहेत. त्यामुळे इतर कोणाला मी भीत नाही. काय जर कोणी दंगा केला, मध्येच कोण उठला, ह्याच्या अंगावर झोप त्याच्या अंगावर झोप, याला दिवस त्याला दिवस, असं जर मला दिसलं, तिथं येणार एका रपाट्यात चड्डी वली. सकाळी एकाला रपाटा पडलाय 8:30 वाजता, सकाळचं व्याख्यान होतं, एवढी थंडी, आणि त्यात असा रपाटा घातलाय मी आज सकाळी. वली आणि बोनस म्हणून पिवळी एका वेळेला केलेली आहे. रोज एका गावात एक भांडण असतंय, 2-4 लोकांना हाणतोय, गाडी थांबवून रस्त्यावर पोरांना अडवतोय मी. आलं का. माझी गाडी 50 ठिकाणी थांबत असती. त्यामुळं नीट बसायचं, कोणी कोणाला डिवसायचं नाही. कवळवून आहे रे हे, अस्ताला जाणार कवळवून आहे हे, चेहऱ्यावर पडतं तर नालायकांना एवढा त्रास होतो. असं करता भर 12च्या उन्हात बाप तापलाय तुमच्यासाठी, तेव्हा नालायकांना कधी गेला का बापाच्या डोक्यावर छत्री धर. 1000 वेळ बाप तापलाय भर 12च्या उन्हात, तेव्हा नालायकांना इथं बसलाय. आणि हे कोवळं अंगावर घ्यायला एवढा त्रास व्हायला लागला काय. रुमाला आत ठेवायचे आणि चेहरा जळला तर चालेल, बसायचं इथं, उन्हात काय मरत नाही सा. आलं का लक्षात. नखरं नाही पाहिजेत मला, इकडून ऊन आलं गा असं धरू गा असं थोबाड फोडीन. नखरं गुणात चालत नाहीत मला. काय सांगतोय मी, पुढे गेल्यावर मागणं दगड बिगड मारायचं नाही. तू जरा वांड दिसते मला. चला सगळ्यांनी आनंदाने, काही विषय हसायला आलं बिंदास हसायचं, टाळी वाजवायची बिंदास टाळी वाजवायची. आलं का लक्षात. अजून नाही, नंतर सांगतोय. बिंदास टाळी वाजवायची. काही विषय भावनिक आहेत, डोळ्यामध्ये अश्रू येतात. काही माता माझ्या भगिनी, काही लेकरं रडतात, लेकरू रडायला लागलं, उगाच त्याच्याकडे बघून हसायचं नाही, डिवचायचं नाही. हे रडतंय मी कडे रडतंय, मला काय गा बसायचं. आणि काही लेकरं बघतोय मी, ही लहान लेकरं बारकी घेऊन आलाय मातानं तुम्ही. आता असू दे, त्याला कुठं सोडायचं, घेऊनच यायला पाहिजे. पण माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. आता मी सुरू केलं की ते रडणार आहे बघ. 100% ते रडतंय. कार्ट रडायला लागलं तर जरा उचलायचं, शांतपणे फिरवून आणायचं. एवढं मोठं मैदान आहे आपल्या शाळेचं. आलं का लक्षात. एखादी माता उठली मधून लहान लेकराला घेऊन, मी काही बोलत नसतो, शांतपणे जायचं, असं जरा फिरवून आणायचं. तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहे बाच्याचा वळणावर गेला तुला असं काय करायचं नाही. आणि दुसरीने तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं हसतंय, माझं कुठे रडतंय, माझं रडत नाही, तुझंच रडतंय. तुझं तर एवढं वांड आहे, अर्धी शाळा त्यानं बाद केल्या. 4 शिक्षकांना मुळव्या झालाय, 2घांना BP झाला, एकाला साखर झाल्या. आणि एक दिवाळीपासून रजा टाकून कुठं गेलंय संस्थेला पण सापडेना. एवढं तुझं कार्टन आलाय काय. त्यामुळे एकमेकीला हसत बसायचं नाही. आलं का लक्षात. इकडून काही माता येत आहेत, उगाच त्यांच्याकडे बाय नाही, आता आली ग माझी मैत्रीण आहे ग, इथं बस ग. ती येते बसते, जिथं जागा मिळेल तिथं. कोणी उठायचं नाही. कोण आता प्रतिष्ठित व्यक्ती वगैरे आल्या तर ते शांतपणे बसतील. उगाच घोळका करत तिकडे पळत जायचं नाही. मला व्यत्यय आणायचा नाही. माझ्या मुखातून एखादा शब्द गेला त्याला जबाबदार मी नाही. पोरांनो तुडवत असते मग परत म्हणायचं नाही की तिथंच होती, माझा अपमान झाला तिच्या समोर, आता कसा जगू मी जगू मर हागऱ्या मर. त्यामुळे सांभाळून 1 तास आपल्या तावडीत सापडलेला ते लुचूपुचू आता काय आपली भानगड नसते. आलं लक्षात. चला ऐक, काय मागणं काय खुणवा करायचं नाही. कोण आहे माग मला कळतंय रे बाबा, मागून डिस्टर्ब करायचं नाही. ते इकडे या तिकडे या काय कोणी कोणाला सांगायचं नाही रे. गप येत्यात बसत्यात. काय माझं लगीन आणि साखरपुडा नव. चला एक ते पोरग उठलंय बघताय, त्याला बसव त्याला.
मुलं रडायला लागली तर त्यांना शांत करायचं रे, प्लीज तुमच्या हातापाया पडतो, त्या पोरांचा लाड करू नका, मारा पाहिजे तर पण शांत बसवा तासभर. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे. व्हेरी गुड. असं केलं की इक्विलायझर टाकायचा, असं केलं की आवाज चढवायचा, एवढा क्ल्यू लक्षात ठेवायचा. मी असं केलं की इक्विलायझर द्यायचा, असं केलं की आवाज चढवायचा, असं केलं की इक्विलायझर कमी करायचा, असं केलं की आवाज कमी करायचा. व्हेरी गुड. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे. विजापूरच्या तख्तासमोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे. सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे. कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे. 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे. जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे. महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. माऊ में नाव होणे आम्ही विष्णुदास, माऊ में नाव होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हानुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या लेकरांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या माता पालकांनो, माझ्या पिता पालकांनो लक्षात घ्या, हे आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून हे प्रबोधन आहे. पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कोणतं प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत पोहोचले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही. आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी माझ्या लेकीनं या राष्ट्रामध्ये झाली, हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण बोटावर मोजण्या इतपतच माणसं आज जिवंत राहिली. आज ही या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज ही या माझ्या मातीमध्ये माझ्या लेकींचे तुकडे तुकडे केले जातात. आज ही 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत व्यसनांच्या आहारी जात, हत्तीसारख्या वाघासारख्या बापाला आज ही कुत्र्यासारखं लाचार करत. पोरानं एखादी वस्तू नाही मिळाली तर माझा आज ही लेकरं हे आत्महत्या करत. का पोरानं? कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. आम्हाला हे राष्ट्र कळालं नाही, आम्हाला महापुरुष कळाले नाहीत. अरे बुद्धांच्या पासून, महावीरांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ही माझी माती लक्षात घ्या. हे पोरानं, ही छत्रपती शिवाजी राजांची माती. कोण राजा? अरे कोण माझा राजा? ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं
नाव छत्रपती शिवाजी राजा. अरे ती ही माती आहे, लक्षात घ्या. या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला माझ्या लेकरानं. पण हे आज ही तर माझ्या लेकींच्यावर अत्याचार होतात. माझी लेकरं आत्महत्या करतात, व्यसनाच्या आहारी जातात. कारण पोरानं फक्त प्रबोधनाची गरज नाही, तर प्रबोधनाच्या एक पुढचं पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन झालं पाहिजे. आणि आजचा हा 1 तास कोणत्या व्याख्यानाचा आणि प्रबोधनाचा नाही, तर आजचा हा 1 तास परिवर्तनाचा आहे. आणि जर हे परिवर्तन समजावून घ्यायचं असेल माझ्या लेकरानं, तर लक्षात घ्या, अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलं, ज्या मातीमध्ये मी घडलं, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. ज्या शिवधर्माचं नाव, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. या व्याख्यानाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही, बिंबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. मातानो, हात जोडून सांगतो, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं, या क्रांतिकारकांची, या समाज सुधारकांची नावं आमच्या कानावरती येतील, त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, तुमची आमची मान अभिमानानं ताठ आहे या महामानवांच्यामुळं, या क्रांतिकारकांच्यामुळं, या समाज सुधारकांच्यामुळं. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे, बेबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, इथं खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि हा शाळेचा आसमंत सारा दुमदुमून गेला पाहिजे. हे प्रांगण अगदी आनंदानं उड्या मारू लागलं पाहिजे. एवढ्या मोठात जय जयकार करायचा. चला, प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, आणि गगन भरारी हात उंच करत जय जयकार करायचा. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी सगळे. तुम्ही काय साखरपुड्याला आलाय का मंडप आहे देताय वाजवून? सगळ्यांनी जय जयकार करायचा. चला, सगळे बसलेले तिकडे सगळे, चला सगळ्यांनी जय जयकार करायचा. जे यायला लागले देखील शांतपणे येऊन पाठीमागे बसायचं, इकडे तिकडे मातीत कुठेही बसायचं, रंगा करायला नाही. चला लवकर. चला तुम्ही समोर बघा, जय जयकार. काय ना वाटतंय गर्दीत मी जय एकटीनं नाही केलं तर ह्याला कुठं काय कळतंय. आईची शपथ घेऊन सांगतो, 20-20 हजार लोक असतात अवतीभोवती माझ्या. नजर आपली लय तीक्ष्ण आहे, आणि आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आहे, काळ तीळ आहे. चुकून एखाद्याला शाप दिला तर 100% आपला शाप लागतो. काय दिदे? 100% शाप लागतो. आणि आजचा 3 सांजेचा शाप असा आहे, जी व्यक्ती बेंबीच्या देठापासून या राष्ट्राचा जय जयकार करणार नाही, अर्ध्या तासात तिच्या छातीत दुखायला लागल, 1 तासात घामानं भिजल. डॉक्टर नाडी बघून सांगतील ह्याचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. जिथं गणपती बसवत होतीस त्याच्यावरच फोटो तुझा हार घालून गणपती बाप्पा मोरया केलं. आलं लक्षात? शायनिंग कुणी मारायचं नाही. डिसेंबरची सुरुवात अजून झाली नाही, नोव्हेंबर मध्ये 12 घालवल्यात, 12 गेल्यात काय. त्यामुळे सगळ्यांनी जय जयकार करायचा. चला, असू दे, चल गा आई तू बसून घे, ती कुठं बसे तिकडे बसू दे, तुझं तू बस. चला, सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी, चेहऱ्यावर तेज पाहिजे. चेहरा कसा पाहिजे? चेहऱ्यावर तेज. चला जोरात. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता येणारा 1 तास
तास असाच आनंदामध्ये. आणि आता शाळा संपल्यानंतर घरे कसं उड्या मारत जायचं, रोज कसं जाता, पाठीवर दप्तर असतं, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम, चेहरा पडलेला, करत त्यात हळूच मोबाईल बघायचा. अजून त्याचा कसा मेसेज आला नाही, मी सकाळीच मेसेज पाठवला, ते रात्रीच मेलं, आता येत नाही ते काय. असं घरी जायचं नाही. आज घरी कसं जायचं, आज घरी उड्या मारत जायचं, टना टना टना. मम्मी पुढे आले की मम्मीला म्हणायचं मम्मी आय लव्ह यू, माफ करायचा, मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा. शेतातून बाप आला की त्याच्या गळ्यामध्ये पडायचं आणि बापाच्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, पप्पा मा करायचं. कारण आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. आज तुमच्या काळजामध्ये बाप आणि आई पेरायला मी आलोय आणि ह्या शाळेच्या प्रांगणामध्ये आलोय, लक्षात घ्या. त्यामुळे अतिशय आनंद आहे आणि मी तर अतिशय खुश आहे, खूप आनंदी माणूस आहे. कारण सकाळचं व्याख्यान गगन भरारी होतं आणि आत्ताच तर व्याख्यान त्याच्यापेक्षाही परिवर्तन गगन भरारी जाणार आहे. कारण इथं मी इकडं आजूबाजूला आल्या बघितलं, इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी काय मला दिसत नाहीत. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही तर अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो, राष्ट्रभर. लक्षात घ्या, 20-20 हजार लोकांशी पटांगणामध्ये बसलेले असतात, 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी पक्कड आपले आलेले आहे. प्राणी सुद्धा आजकाल माझ्या व्याख्यानाला येतात, आनंदाने बसतात, डोळ्यामध्ये अश्रू आणतात, हंबरतात, उठून निघून जातात. एवढी पक्कड आहे आपली. पण इयत्ता 1ली ते 4थीचं जर कार्ट माझ्या समोर आलं तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातले अनेक कीर्तनकार या कार्ट्याने पळवून घालवली, अनेकांची प्रवचनं पाडली, शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आलेला आहे. लक्षात घ्या, एवढी ही कार्टी आगाव आणि नालायक आहेत. रत्नागिरीमध्ये माझा एकदा कार्यक्रम होता, रत्नागिरीमध्ये असाच खुर्चीत नटून थटून बसलेलो होतो आणि एक मॅडम पर्स लावून अशा डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. माझ्याकडे बघत मला म्हणाल्या तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते काय तुझ्यावर अन्याय केला. तर ती भगिनी मला म्हणते सर अखंड कॉलेजला तुम्ही परवानगी दिली पण माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते कोणतं तुझं युनिट. तर माता मला म्हणते इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी म्हणलं पोरांच्या सहित कुठं तर फिरायला जा पण आमच्या समोर तू काय यायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढं पोरं बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का. माग म्हटल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, 10 फूट लांब बसवायची, तिथं 2 शिक्षक बसवायचं, हातामध्ये 2 काट्या, कार्ट्याला कुठल्या उठू द्यायचं नाही. जर दंगा कार्ट्याने केला तर मात्र मी हातातला माईक ठेवणार निघून जाणार. सगळं काय झालं. व्याख्यान सुरू झालं. मॅडम हरणासारखी पळत गेली. जरा खाली बसा रे तुम्ही पण. ती पोरं खाली बसवले. तिथे गजा तिकडे जा, गजानन जा तिकडे जा. ती पोरासने हाणायचं बघ, हाणायचं. त्यांच्या पालकांचं काय झालं, दंगा झाला, मी आहे त्याला जबाबदार. हाणायचं, बोलायचं नाही. कारण मी 5 वेळ सांगितलेलं आहे, हाणायची, धरून हाणायची, चांगली तोडवायची. आणि खरोखर तोडवतो, माझी परवानगी आहे आणि मी कॅमेरा समोर सांगायला लागलो. त्याशिवाय काही बदल होणार नाही, अशक्य आहे बदल. अजिबात तुडव मार थोबाड फोड मी आहे. चला मॅडम त्या अगदी पर्स लावून हरणासारख्या पळत गेल्यानंतर मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील. चांगले 100-150 कार्टी मॅडम घेऊन आल्या. पोरांच्याकडे बघितल्यानंतर माझा हातपाय लटलटायला लागलं. पण मी ठरवलं आपण अजिबात पाठीमागं बघायचं नाही. काय पाठीमागं त्यांना दंगा घालायचा ते घालू दे, आपण अजिबात पाठीमागं बघायचं नाही. आणि आज घरी जायचं, युट्यूबला वसंत हंगारे नाव टाकायचं, हजारो व्हिडिओ येतात. अशी 10,000 लेकरं बसलेली असतात. मध्ये अशी मी खुर्ची टाकलेली असते आणि खुर्चीवरती उभा राहून लेकरांच्या काळजामध्ये अगदी छाताडावर तांडव करत आई आणि बाप मी त्यांच्या काळजात पेरत असतो, राष्ट्र त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो. लाकडाची खुर्ची होती, खुर्चीवर मी उभा होतो. खुर्चीवरती एक पाय होता. व्याख्यान रंगलेलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये अगदी गुंग झालेला होता, रमून गेलेला होता, भान हरपून गेलेला होता. आणि पाठीमाग बसलेले एक 1लीचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं खुर्चीच्या बाहेर मुंडकं काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. मागणं पॅन्ट फाटल्या म्हणल्यानंतर मी खाली उडी टाकली. 3 कॅमेरे तेही लाईव्ह चाललेलं होतं. अखंड शहरानं बघितलं की काय घाम फुटला मला. पाठीमाग हात लावला, जरा बघितलं सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र त्या कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालाय का कुठं फाटल्या रे. तर मला म्हणताय कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असे ही कार्टे आहेत, लक्षात घ्या.
एकदा तर त्या अमरावतीला माझ्या पालकांचं प्रशिक्षण होतं. माता पालक आलेल्या होत्या, 7-8 हजार माता पालक. एक माता माझ्या समोर अशी बसली होती, तिच्या मांडीवर गोर गोमट एक 4 वर्षाचं कार्ट बसलं होतं. कार्ट जरा आगाव होतं, हळूच माझ्याकडे बघायचं, गालात जरा हसायचं आणि आपल्या आईला सांगायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब्स म्हणल्यानंतर मला जरा आनंद झाला. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा वा वा. जरा मिशीला हात लावला, लेकराकडे बघत म्हणलं, काय र वाघ्या. वाघ्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं आणि खालनं मला म्हणताय, ए बॉब जरा इकडे ये. इकडे ये म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं त्याचं तोंड दाबून धरलं तसा मी उठलो आणि मी म्हणालो, का ग भगिनी एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय. तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दादा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं आणि पुन्हा काय कार्ट्याकडे मी बघितलं नाही. अशी ही कार्टे आहेत, लक्षात घ्या. पण आज अखंड महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्र मी फिरत असतो. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज लिहितात, या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांना आम्ही शोधतो कुठं? पुस्तकाच्या पानावर यांचा शोध घेतो. पण माझ्या मातानो तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात, या कोवळ्या कळ्यानं माझी. कोणत्या कोवळ्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या कळ्या, शाळेच्या भिंतीमधून शिक्षण घेत असलेल्या या कोवळ्या कळ्या, प्रत्येक घरामध्ये ज्या लेकरानं जन्म घेतलेला आहे ती कोवळी कळी. इथं आहेत महापुरुष, त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही नजर घाला, तिथं तुम्हाला महापुरुष दिसतील. पण आमचा दृष्टिकोन चुकला, आमची नजर चुकली. आमच्या मधला माणूस हरवत चालला, आमच्या मधला माणूस कुठं तर मरून गेला. या शाळेच्या भिंतीमध्ये ज्या वेळेला मी लेकरांना सोडतो, त्याच्या अंतरंगामध्ये पेरतो, पोरा तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय. लेकरू सुद्धा येतं या शाळेच्या भिंतीमध्ये शिकतात, पण डॉक्टर होण्यासाठी येतं, वकील होण्यासाठी येतं, इंजिनियर होण्यासाठी येतं. पण हात जोडून सांगतो मातानो, या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देत नाहीत, या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला वकील देत नाहीत, या शाळेच्या भिंती एखादा उद्योजक आणि वैज्ञानिक फक्त आम्हाला देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होती. पण ती कुठं तर आज थांबलेले, आमच्या मधला माणूस कुठं तर हरवलेला आहे, माणूस कुठं तर मरत चाललेला आहे. म्हणून आज आलोय बघ, वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नाही माझ्या पोरीनो. म्हणून आज तुमच्या समोर उभाय ग. हे बघ पोरी, आज आलोय तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार, वणवा झाला पाहिजे बघ त्याचा. पोरी, आणि म्हणून सांगतोय पोरा, आज पळत पळत घरी जायचं बघ, आज पळत पळत घरी जायचं, आज पळत पळत घरी जायचं. घरी जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही, तो प्रश्न तू तुझ्या आईला विचारायचा. आईच्या नजरेमध्ये नजर घालत त्या माऊलीला आज पहिला प्रश्न विचारायचा, इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत तू शिक्षण घेतलंस, पोरी, पण हा प्रश्न तुला पुस्तकाच्या पानावर कुठं सापडला नाही. आज पळत पळत घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पुराणे आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालत आईला फक्त पहिला प्रश्न विचारायचा, आई तुला किती वेदना होत होत्या. हंबरडा फोडल तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ. पुराणो, हंबरडा फोडल तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडेल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. कारण पुराणो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला पुराणो तुम्हाला ती जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. पुराणो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या माऊलीला होत असतात तुम्हा मला जन्म देताना. ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, हंबरडा फोडत असते. पण समोर उभ्या राहिलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, साहेब माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. पुराणो, त्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, तिनं फक्त
उदरावरती हात ठेवून तुमचा अनुभव घेतलेला असतो, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. हे पोरांनो, या आईची वेदना तुम्हाला कळाली का? हे नाही कळाली. याच आईच्या तोंडावर आज आम्ही थुंकायला लागलो, याच आईच्या तोंडावर आज आम्ही थुंकायला लागलो. हे पोरांनो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला आज सांगून जातो बघ पोरांनो. हे अनेक अवघड गणित फळ्यावरची आम्ही सोडवली, हे अनेक अवघड गणित फळ्यावरची आम्ही सोडवली, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. पोरी, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा आज तुझ्या काळजावरती पेरतो बघ. हे बघ, हे या विश्वामध्ये ज्या वेळेला तुझा जन्म झाला पोरा, हे ज्या वेळेला तुझा जन्म झाला त्यावेळेला या विश्वामध्ये तुझ्या गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आहे. हे आनंदानं आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, हे आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय, ही आई तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय. आणि म्हणून पोरी तुला सांगतो, आज घरी जाऊन त्या माऊलीला फक्त विचारायचं, ही आई तुझ्या वेदना मला कधीच कळाल्या नाहीत का आई? हे पोरानो, हे तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. आज आपला वाद आपणाशी करायचा आहे. हे पोरी, हे बघ, हे म्हणूनच तुला सांगतोय बघ, तू तुझी ओळख विसरलीस. कुठं तर तुम्ही ओळख विसरला म्हणून 4 वर्षाच्या लेकीवर आज अत्याचार व्हायला लागला. हे हरामखोर कुत्रे लांडगे तुमच्यावरती तुटून पडायला लागले. हे पोरीनो, कारण का तुम्ही तुमची ओळख विसरला. हे बघ, हे इथं बसलेल्या सगळ्या आयांना सांगतोय, इथं आलेल्या सगळ्या बापांना सांगतोय, पोरीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. छाती ठोकून सांगतोय बघ, अखंड राष्ट्राला सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोरगीला कळालं पाहिजे ती कोण आहे. पोरगीला कळालं पाहिजे तिनं कोटाच्या पोटी जन्म घेतलाय, कोणत्या मातीमध्ये जन्म घेतलाय. हे पोरीनो, तुम्ही तुमची ओळख विसरला म्हणून आज या शाळेच्या प्रांगणामध्ये मी उभा आहे बघ. हे बघ पोरी, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. एका मिनिटामध्ये पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती. हे पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ही माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती, सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माता एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं ती दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पोरीनो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, हे ती सावित्री आहे म्हणजे तू आहेस बघ पोरी. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडलेली ती माझी फातिमा शेख लक्षात घे. ती फातिमा म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस का? तू एवढी स्वस्त नाहीस. कुठल्या तर नालायक हरामखोर कुत्र्यानं लांडग्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. हे पोरी, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. हे तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, एखाद्या मिक्सर मध्ये घालून बारीक करावे. हे पोरी, वेळ पडली तर परदेशामध्ये तुला विकावं. हे नालायक हरामखोरानं, एवढं स्वस्त तुमचं शरीर नाही का? एवढं स्वस्त तुम्ही नाही पोरीनं. या राष्ट्राची आव जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. या राष्ट्राची शान, आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे का? हे पोरीनो, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुम्ही फसायला लागला, आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ पोरी. आणि ही ओळख कधीच विसरायची नाही, आयुष्यामध्ये कधीच विसरायची नाही बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. 5 लाखाचं सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनो, नाही पोरीनो. एक रणचंडिका उठली, एक रणचंडिका उठली.
हातामध्ये तलवार घेतली, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती आऊ जिजाऊती फातिमा ताई म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरीनो, एवढं स्वस्त तुम्ही नाही ग. कुठला तर हरामखोर कुत्रा येतो बघ, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या बाहेर घराघरा फिरतो बघ, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो बघ. हे तो हरामखोर कुत्रा, व्यसन करणारा, तो मावा खाणारा, अंगावरचे कपडे आणि अंडरवेअर घेण्याचे जायचे लायकी नाही, तो तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतो पोरी. हे पोरी, तुला तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतो, हे तुझ्या शरीराचा उपभोग घेतो हे पोरी, आणि वेळ प्रसंगी तुझ्या शरीराचे तुकडे करतो. एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बघ. हे ही तुझी ओळख आहे बघ पोरी, आजपासून ही ओळख कधीच विसरायची नाही. आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा, बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या हाताखाली आलं, पण तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये दारूचा ग्लास घेत, अरे तेच पोरग ज्या वेळेला गांजा पित, तेच पोरग हातामध्ये सिगारेट घेत, रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे करण्यामध्ये ते पोरग ज्या वेळेला रमलेलं असतं, ते पोरानं त्या बापानं जगायचं कसं? अरे ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती आहे माझ्या 23 वर्षाच्या भगत सिंगांची, ही माती आहे माझ्या रामप्रसाद बिस्मिल्ला यांची. मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या, मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या, कौन न जाने तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. रामप्रसाद बिस्मिल्ला. इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिलेली असते, फाशीच्या तख्ताकडे हे पोरग निघालेलं आहे. त्यावेळेला हे पोराला, त्यावेळेला हे समोर त्यांची आई येते, त्यावेळेला समोर त्यांची आई येते, आणि ज्या वेळेला समोर त्यांची आई येते ना रे, ज्या वेळेला समोर त्यांची आई येते ना, त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येतं. त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येतं. आणि डोळ्यातलं पाणी बघत रामप्रसाद बिस्मिल्ला यांची आई रामप्रसाद बिस्मिल्ला यांना म्हणते, बेटे राम, तेरे आंखों में आंसू क्यों राम, इस वतन के लिए फांसी के तट पर चढ़ रहा है, इसलिए तेरे आंखों में आंसू, रोना नहीं राम, रोना नहीं राम, हंसते हंसते फांसी के तट पर चढ़ जाना, हंसते हंसते फांसी के तट पर चढ़ जाना. बेटे, क्योंकि शेर कभी रोता नहीं, और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, रोना नहीं बेटे, रोना नहीं. त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ला आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालत म्हणतात, माँ, ये खुशी के आंसू है माँ, ये खुशी के आंसू है, मेरा आखिरी वक्त चल रहा है, मेरा आखिरी वक्त चल रहा है, और तुम मेरे सामने आई हो, मेरा आखिरी वक्त चल रहा है और तुम मेरे सामने आई हो, तो मैं यही चाहता हूँ, अगला जन्म मैं तेरी ही कोख से लेना चाहता हूँ, और इन अंग्रेजों के खिलाफ वापस जंग जारी रखना चाहता हूँ. माँ, मुझे मालूम है तू एक शेरनी है, और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, मुझे मालूम है शेर कभी रोता नहीं. पुरानो, अशाच एका वाघिणीनं तुम्हाला जन्म दिलाय, अशाच एका वाघानं तुम्हाला जन्म दिलाय. तुमचा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुमची आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुमच्या सारख्या वाघानं आणि वाघिणीनं जन्म घेतलाय. म्हणून हात जोडून सांगतोय बघ पोरा, हात जोडून सांगतोय, बापाला कधी लाचार करू नको, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसू नको, कारण आईची वेदना जाणून घे, बापाचं ती दुःख जाणून घे पोरा. आणि म्हणून तुला सांगतोय, आज तुझा वय कितीही वर्षाचा असू दे, आज तुझा वय कितीही वर्षाचा असू दे, पळत पळत घरी जायचं आणि आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा. या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालंय की इथं आपण थांबायचंय बघ. नालायक हरामखोरानो, ज्या आईनं आयुष्य तुमच्यासाठी झिजवलं, ज्या बापानं आयुष्य तुमच्यासाठी झिजवलं, तो आई बाप ऐकण्यासाठी नालायक हरामखोरानो नामर्द निघालो आम्ही. आमच्या शरीराबरोबर आमचं मन सुद्धा दूषित व्हायला लागलं. नालायक, ही आमची आज स्थिती आहे. म्हणून तुला ठोकून तर ठोकून तुझ्या काळजामध्ये बाप पेरून जाणार आहे बघ, तुला हाणून तर हाणून तुझ्या काळजामध्ये आज आई पेरून जाणार आहे बघ. पोरीनं आज एक काम करायचं, पोरा, पळत पळत घरी जायचं आणि आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं पण कारण सांगतो बघ तुला. त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण सांगतो बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तके अक्षता पडल्या बघ.
आणि 25 वर्षापूर्वी ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या त्या क्षणाला तुझ्या आईनं कशाचाही विचार न करता एका क्षणात तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ. हे तुझ्या बापा बरोबर ती माऊली तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरीनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला पोरानो, त्या क्षणाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं बघ आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. पळत पळत जायचं आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या बापाला भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई, का? या आई, 25 वर्ष उलटून गेली आणि तू एकदा सुद्धा तुझ्या आता माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? हे पोरीनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ आणि हंबरडा फोडत तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरी, खराय. ए पोरी, खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या बापाला भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं असताना सुद्धा तुला अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोळी घेऊन जात होती. तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग? ए पोरी, आता वर्षातून काय? आता 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी, मी माझ्या माहेरी जात नाही. त्याला कारणच तसं आहे बघ पोरी. ए पोरी, त्याला कारणच तसं आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी सगळं काही सोडून तुझ्या बापा बरोबर माझ्या सासरी आली, एखादा महिना कसा तर काढला, एखादाच महिना कसा तर काढला आणि नंतर तुझ्या बापा समोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? अहो ऐकलं का हो? अहो, मला माझ्या आई बापाची आठवण येते हो, मला माझ्या आई बापाची आठवण येते हो, मला माझ्या बापाची, माझ्या भावाची आठवण येते. आई बापाला सोडून अशी कधीच मी राहिली नाही हो, मला माझ्या आई बापाची आठवण येते हो. माझा हंबरडा बघून आणि डोळ्यातलं पाणी बघून तुझा बाप एसटी पुरतं पैसे माझ्या हातावर ठेवत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक, तुला आता सारखं जाता येणार नाही बघ, तुला सगळं आयुष्य आता इथंच काढायचं आहे. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसे मी घेत होती बघ. पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसे मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती आणि घराच्या दिशेने मी धावत होती बघ पोरी. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी मिठी मारते, कधी एकदाचा तो बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा तो माझा भाऊ माझ्या समोर येतो आणि भावाच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवत 10 रुपयांची नोट माझ्या भावाच्या हातावरती मी ठेवते. पोरी, जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती, तुझ्या बापा समोर मी हंबरडा फोडत होती, तुझा बाप एसटी पुरता पैसा मला देत होता, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती आणि घराच्या दिशेने मी धावत होती बघ, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझा घर यायचा. पोरे,
माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पुरी 25 वर्षापूर्वी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळा सुटल्यानंतर घरी मी जात होती, अंगणात बापाचं चप्पल बघत होती, अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा मला उद्या हे पाहिजे, आबा मला उद्या ते पाहिजे. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे येतो की उद्या तुझ्या शाळेत, देतो काय तुला पाहिजे ते घेऊन. अगं मेलोय का काय ग मी अजून, मेलोय का काय मी अजून. अगं लेकरा सकाळी शाळेला गेलेस, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. अगं माझ्या लेकरा तुला भूक लागली असेल. हे माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि स्वतःच्या हातानं मला एखादा घास भरवायचा आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तुला काय हवं ते मला माग पोरी. माझ्या माघारी तुझं कसं व्हायचंय, रात्रीची मला झोप लागत नाही बघ, माझ्या माघारी तुमचं कसं होणार. ए पोरी माझ्या बापानं मला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, माझं लग्न झालं. हे पोरी माझं लग्न झालं, सासरी आले बघ. एखादा महिना कसा तर काढला, हांबरडा फोडू लागली. तुझ्या बापाकडून एसटी पुरतं पैसे मी घेतलं बघ, हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसली, एसटी माझ्या माहेरी येत होती पोरी. एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. हे पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी. हे पुरी मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये तो पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई पळत पळत माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्या समोर उभी राहायची, माझ्यावरून तुकडा ओवाळायची आणि तुकडा इकडे टाकून देत माझ्या दोन्ही गालावरून हात फिरवत माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घे, आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत मला म्हणायची, पुरी चल की ग घरात चल. ए पुरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी, घर तेच आहे,
अंगण ही तेच आहे, हे घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर येत नाही, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली आता मला त्या घरात दिसत नाही पोरी. आता मला त्या घरात दिसत नाही. आता मला त्या घरात दिसत नाही पोरी. दोन पाऊलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, दोन पाऊलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पोरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. आज लाखो रुपये आहेत बघ पुरी, अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहे. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक्क नाही घेणार पुरी, माझ्या गालाचं मुक्क नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचा अंतर. एक श्वास. आज या शाळेच्या प्रांगणामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो बघ पुरी. हे बघ, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरानो, भिंतीवरचा बाप खाली येऊन आपल्याला कधीच मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई आपल्या गालाचं कधीच मुख घेत नसते. पोरानो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती तुमचा गेलेला बाप तुम्हाला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला
बाप आहे पोरा, ज्या देवाचं नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण याच आई बापाला आम्ही लाचार केलं, याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकायला लागलो. भुके पोटी नाही अण्णा आणि मेल्यावरी पिंडदान, हे नालायकानो सगळं काही करावं लागला. पण आई बाप मेल्यानंतर अरे माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, तुकोबाराया सांगून गेले, आमची संत परंपरा सांगून गेली. पण आम्ही सगळ्या जगातल्या देवांच्या समोर मस्तक टेकवली, पण घरातला आई आणि बाप आम्हाला कळाला नाही. आज तुला सांगतो बघ, ज्याला घरातला बाप आणि घरातली आई नाही कळाली त्याला जगातला कुठलाच देव नाही पावला पोरा. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला, गाभाऱ्यातला देव सुद्धा आपली जागा सोडून त्याच्या भेटीसाठी आला. अरे हे इतिहास आहे, हे माती आहे आमची. आणि पोरानो त्याच आई बापाच्या तोंडावर नालायक हरामखोरानं तुम्ही थुंकायला लागला. आई तुला काय कळतं का आणि पप्पा तुम्हाला काय कळतं का, हे शब्द तुमच्या मुखातून यायला लागले. पोरानो IPLच्या राणा मोजत बसला रे तुम्ही, रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस करत बसला तुम्ही. कोणी किती करोड रुपये घेतले याचा हिसाब तुम्ही ठेवला. पण नालायका, तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं शेताच्या बांधावर आणि त्या गावातल्या रस्त्यावर किती रणा काढल्या पोरा, तुझ्या बापाची किती टाच फाटली याचा हिसाब मात्र तुझ्याकडे नाही रे. कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का रे? त्या टाचला 50 भेगा पडल्यात नालायकानो. मोबाईल हातामध्ये घेऊन फिरताना त्या मोबाईल साठी तुझा बाप त्याच्या मित्राकडे भिकाऱ्यासारखा चुकलाय बघ. माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, एखादं 10,000 रुपये उसनं दे रे, तुला पुढच्या महिन्यात देतो. नालायक हरामखोरानो, ते रमी खेळा म्हणून सोशल मीडियावर सांगणारे ते तुमचे नायक झाले, त्यांना तुम्ही आदर्श मानू लागला. आणि जो आई बाप तुमच्यासाठी झिजला, जो शिक्षक तुमच्यासाठी झिजला, त्यांना मात्र तुम्ही कुत्र्यासारखं लाचार करू लागला. म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. खऱ्या अर्थानं तुला आज सांगतो बघ पोरी, घरी पळत जायचं बघ. आज 2 प्रश्न विचारलेस ना तुझ्या आईला, आता आईला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही बघ. नालायका, आईला प्रश्न विचारायचा नाही. बापाची वाट बघत बसायची. आणि बापाची का वाट बघायची तेही तुला सांगतो बघ. बापाची का वाट बघायची तेही तुला सांगतो बघ पोरी, इकडे बघ. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं, रोज येतं. पोरा रोज येतं, सकाळ दुपार संध्याकाळ. नालायक हरामखोर, पोट भरून खातोस आणि झोपतोस ना, पोट भरून खातोस आणि शाळेला येतोस ना, पोट भरून खातोस आणि गावभर बोंबलत हिंडतोस ना पोरा. ते 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये रोज येतं आणि ते 3 वेळचं अन्न माझ्या लेकराच्या ताटात रोज यावं म्हणून सकाळी 7 वाजता बाप तुझा घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो बघ पोरी. रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो. आज त्या बापाची वाट बघत बसायचं पोरी, आज त्या बापाची वाट बघत बसायचं. हे बघ, 6 वाजलेत अजून बाप आला नाही, 7 वाजलेत अजून बाप आला नाही, 8 वाजलेत अजून बाप आला नाही, 9 वाजले बाप दिसला रे दिसला समोर. एकच काम करायचं बघ पोरी, आज सगळी जळमट तोडून टाकायची पोरा, आज सगळी जळमट तोडून टाकायचे. समोर बाप दिसला रे दिसला, पळत जायचं. त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, पोरी काय झालं, पोरी काय झालं. असा का हंबरडा फोडला? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता. तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का, तुला बाई काय बोलल्या का, तुला आई काय बोलली का, काय झालं पोरी? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला म्हणायचं, पप्पा काय नाही झालं पप्पा, मला शाळेमध्ये कोणी काय नाही बोललं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या पप्पा. जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती, तसं तुम्ही माझ्या समोर येत होता, पळत येऊन तुम्हाला मी मिठी मारत होती, आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या गालावर हात फिरवत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा, माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून तुम्हाला मी अंगणभर फिरवत होती. पप्पा, पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा, जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा, आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते पप्पा,
पप्पा पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस, माझी चौकशी दुसऱ्यांच्याकडे करता पप्पा पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, पण मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण मी तुमचा तिरस्कार करते, पण आज शाळेमध्ये गेली होती पप्पा आणि एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते. ए पोरांनो, आज पळत पळत घरी जायचं आणि घरातल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. त्याचं कारण तुला सांगतो बघ. ए पोरी, ए बापाला कडकडून का मिठी मारायची? ए बापाची किंमत त्या पोराला विचार. ए बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बापाची किंमत त्या पोराला विचार. ए बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाप. ए बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बाप, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. ए 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. ए 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराला फक्त हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? ए हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या आईनं कधी मला 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 अंग खांद्यावर खेळवलं नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. हे पोरीनो, ए बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला पोरानो सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतंय, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा पोरानो तुमचा होतो. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू पोरानो तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी पण बाप लांबून म्हणतो, दादा ए दीदी आवडलाय काय कपडा, आवडलाय काय शर्ट, आवडले का वस्तू, घे पैशाचं मी बघतो. ए पोरानो ती सगळी महागडी कपडे आणि त्या महागड्या वस्तू तुमच्या होतात पोरानो, तुमच्या होतात. ए सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं बूट घेतला, माझ्या बापानं मोबाईल दिला आणि पोरीनं सणासुदीला पोरा कपडे घालून तू मिरवत असतोस आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ. बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असता आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्याच्या मनात विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत आणि पळत 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 घरी जात, पळत पळत घरी जात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणता, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आणि मला ग आय, मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. गप रडू नको. 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. गप रडू नको. ते पोरग हंबरडा फोडून रडत असत, ते पोरग आपल्या बापाच्या आठवणीत रडत असत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप किर, गप गप, बापासारखी आहे ना मी तुझ्या पाठीशी उभी, येत्यात माझा 2 दिवसानं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय नको मला शर्ट, तू रडू नको आय, तू रडू नको. तुला काय झालं तर मी कुठं जायचं आय, मी शिकणार आहे, मी पैसा घरी आणणार आहे, आपण पण दिवाळी साजरी करायची. पोरांनो हात जोडून सांगतोय बघ, अनुभव आहे बघ.
एकदा गेलेला बाप परत येत नसतो बघ. त्या चितेसमोर कितीही हंबरडा फोडला आणि कितीही गोल फेऱ्या बापाला घातल्या, चितेवरचा बाप कधी उठत नाही पोरीनो. आम्हाला बाप जेव्हा कळतो तेव्हा साला मिठी मारायला बापच घरात नसतो बघ पोरी. माझ्या बाबतीतही तसं झालं. आज जग जरी मी मुठीत घेतलं, माझा गेलेला बाप आता परत येऊ शकत नाही पोरी. म्हणून सगळ्या पोरांना सांगतोय, नालायकांनो, घरात जर असेल बाप तर जा नशीबवान आहात. आज त्या बापाला कडकडून मिठी मारा. हे पोरांनो, सांगा मी व्यसन करणार नाही पप्पा, मी कुठे आत्महत्या करणार नाही पप्पा, मी कुठल्या लेखीला छेडणार नाही. बघ तुझ्या बापाची बीपीची गोळी गंध होते का नाही, बघ तुझ्या बापाची साखर कमी होते का नाही, उद्यापासून रस्त्यावरून तुझा बाप बघ कसा लहान लेकरासारखा छाती काढून फिरतोय का नाही. अरे बापाची संपत्ती मध्ये ते 1 करोडचं घर आणि 50 लाखाची गाडी नाही रे, त्याच्या पोटाला आलेली पोरं तिची संपत्ती आहे. पोरानं एकदा बापाला मिठी मारून सांग. आणि बापाला कधी बघायचं तेही सांगतो. नालायकांनो, मी इथं थांबतो, जास्त वेळ घेत नाही. बघ इकडे बघ. आता येऊन हा बाप बसलेला, या बापाला बघू नका. सणासुदीला तुम्हाला कपडे घेऊन येतो त्या बापाला तुम्ही बघू नका. हे त्याचं फसवरूप आहे. जर बापाला बघायचं असेल ना का पोरे, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ. बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. हे पुरीनं, या बापाला तुम्ही लाचार करणार का? या बापाला तुम्ही कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावणार का? हे पोरा, नाही बघ, एका वाघानं तुला जन्म दिलाय. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ. आज घरी जाऊन त्या बापाला कडकडून मिठी मारायची. मी सांगतोय म्हणून मारायची. लय आनंद आहे बघ पोरा. हे पोरा, हे पुढचे आयुष्य अगदी निरोगी म्हणून तुझा बाप जगल बघ. आणि म्हणून सांगतोय, हे पोरीनो, हे बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो. मी तर थांबतो. हा बाप कळाला पाहिजे, ही आई कळाली पाहिजे, हे राष्ट्र कळायला पाहिजे, हे महापुरुष कळाले पाहिजेत. पोरी, हे पोरी, बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते बघ. इकडे बघ. घरातला 2-3 महिन्याचं मांजर जर कुठे गेलं ना ग, 4 दिवस रडतीस बघ. सगळ्या शेजाऱ्यांना विचारतीस, आमच्या मांजराला, आमच्या कुत्र्याला बघितलं का? 4 महिन्याच्या मांजरासाठी, 4 वर्षाच्या मांजरासाठी पोरी 4-4 दिवस हंबरडा फोडतीस. तुला तर तुझ्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग पोरी. हे पोरी, तुला तर तुझ्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग. आणि बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते बघ. ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरतं, ए पोरा, या बापाच्या पाठीशी का उभं राहायचाय, या बापाच्या खांद्याला खांदा का लावायचाय. ए पोरा, जाणून घे बघ, आज जाणून घे. ए पोरी, इकडे बघ. ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं पोरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं. आनंदाला उधाण घरात आलेलं असतं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटाच हंबरडा फोडून रडत असतो पुरी. कारण बापाला कळून चुकतं, 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर्र करून उडून जाणार आहे. पण पोरीनो, तुमच्या आईच्या डोळ्यात जर अश्रू आले, तुझ्या आईच्या डोळ्यात जर अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय बघ. अजिबात रडायचं नाही बघ, अजिबात रडायचं नाही बघ. काय वाटेल ते होऊ दे, अजिबात रडायचं नाही बघ. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढी दिवस ती आहे तेवढे दिवस तिला हसतच ठेवायची आणि तिला हसत हसतच पाठवायची. पण तुझ्या बापाला जर रडायला आलं पुरी तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जाताय बघ. आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडताय पोरी. आणि आंघोळ करून जेव्हा बाहेर येतोय तेव्हा तुझी आई म्हणते, अहो डोळं का लाल झालं, अहो डोळं का लाल झालं. तेव्हा तुझ्या आईला म्हणतोय, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. हे पुरी, साबण नाही गेला ग, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पुरी. लग्न पत्रिका तर आनंदानं उड्या मारत सगळ्याला वाटत असतंय, पण रात्रीच्या अंधारात एकटं रडत असतंय. कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भुर्र करून उडून जाणार आहे. 12:30चा तांदूळ आहे बापोरे. नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बाहुल्यावर तू उभेस. आनंदाला उधाण आलेला आहे, वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावर येतोय. तू प्रत्येकाचा आशीर्वाद घेतेस, आशीर्वाद देत आहेत, भेट वस्तू घेतेस, नवऱ्याच्या ओळखी प्रत्येकाला करून देत आहेस.
आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. जेव्हा जेव्हा पोट भरून जेव्हा माझ्या लेकीचं लग्न आहे जेव्हा हे जेवणवाल्या ज्यादा ताट कितीही उद्यात माग हटायचं नाही. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो बघ. हे पोरांनो ताटामध्ये काय ठेवायचं नाही. 2-2 लाडू घरला घेऊन जावा. चला आपल्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी हे बघता बघता 3 वाजतात बघ पोरी. बघता बघता 3 वाजतात. हे लग्न मंडपामधले पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती संपतात आणि 3 वाजता नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी तू लग्नाच्या त्या भोवल्यावरून खाली येतेस ना पोरी त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी. पळत पळत येते पळत पळत येते तुला मिठी मारते आणि म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी. आमच्या समोरून निघून चाललीस की ग. हे आज घरी कसं जाऊ पोरी. घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू माझं पाखरू आता मला दिसायचं नाही की ग. हे पोरी हे तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझा भाऊ रडत असतो तुझ्या मैत्रीण रडत असतात तुझी आजी रडत असते. लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथे येतो सगळ्यांना ओरडतो का रडताय कोणी रडायचं नाही. चला कोणी रडायचं नाही. हे तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो. गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि दरवाजा बंद करत तुला म्हणतो जा पोरी चल जा रडायचं नाही चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनात ठेवलं ना. आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला. सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला. चूक पोरी चूक. तुझा बाप रडला ग फक्त तो तुला दिसला नाही. सगळ्यात जास्त तर तुझा बापच रडलाय पुरी. पण अर्धाच सिनेमा तुला माहितीये. अर्धा सिनेमा तू कधी बघितलाच नाही. तेवढा अर्धा सिनेमा तुला दाखवतो मी तर थांबतो बघ 2च मिनिटात पुरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडप वाल्याला अगोदर बोलवून घेतो. इकडे ये रे बाबा तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. ए जेवणवाल्या जेवण लय झाक बनवलं होतस. बोट चाटत लोक गेली की लाडू घेऊन पोरं पळत होती. किती तुझं पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए बस्तवाल्या तुझे कपडे अंगावर चढून माझं लेकरू काय झाक दिसत होता बाबा. चल तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए वाजंत्री ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा नाही 1000 ज्यादा बाबा तुम्हाला. लय भारी वाजवत होता रे लय भारी वाजवत होता. ए पुरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पुरी भिकारी. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो. आणि पुरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत आपल्या घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी
खिशातून काढतो, तुझ्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं ओली चिंब जो करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो, शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचा पोता या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या हमालाचं नाव बाप आहे पुरी. दिवसभर शेतात राबतो, दिवसभर शेतात राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पुरी. भर उन्हात जो तापतो आणि आपल्या लेकरांना सावली खाली जो बसवतो, पावसात जो भिजतो आणि आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो आणि कडाक्याच्या थंडीत आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. शेवटचा प्रश्न, छत्रपतींना स्मरण, या राष्ट्राला स्मरण, या धर्माला स्मरण तुला करतो बा. अशा बापाला तू लाचार करणार आहे का? हे नालायक हरामखोर. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो बघ. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो आणि जिथं तुझा बाप उभा असतो ना ग तिथली 2 फुटाची जमीन तुझ्या बापानं अशी अश्रूने भिजवलेली असते. तुझ्या बापाच्या मागे तुझी आई उभी असते. हंबडा फोडत त्या पोलिसांना सांगत असतात, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेलं माझं लेकरू, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेलं आणि घरीच परत आलं नाही साहेब, घरीच परत आलं नाही. जीव गेला तरी चालेल साहेब, काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. हे नालायक हरामखोर, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादं चॉकलेट काय देतो, तुला एखादा मोबाईल घेऊन काय देतो, तुझ्या मोबाईलवर बॅलन्स काय मारतो. हे पोरी, त्या शाळेच्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये आई बापाच्या डोळ्यात थोडं झोकून त्या नालायक हरामखोर कुत्र्यावर फिरायला काय जातेस तो. आणि 20 वर्ष तुला ज्या बापानं आई ना तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे पोरी, प्रेमाच्या विरोधात मी नाही बघ. शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये मी काम करतोय बघ पोरी. प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुझ्या आयुष्याला आग लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतं, जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या आई बापाला समाजामध्ये मान खाली घालायला लावतं, तुझ्यावर तिरस्कार टाकतं, ते प्रेम आहे का ग पोरी? हे शिकण्याचं वय आहे तुझा. या वयामध्ये तू शिकून फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे आणि तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या आईमध्ये आहे. आणि तो हरामखोर कुत्रा कोणतरी येतो तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा, मावा खाणारा, गांजाडा खाणारा, साला स्वतःचे अंडरवेअर घेण्याची लायकी ज्याची नाही, त्या पोराबरोबर निघून जातेस की ग पोरी? तुम्हाला लाज वाटत नाही का ग? अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे आई बाप असा तडपडत असतो की ग घरी. पोरीनो, पोरा, शंड झालो काय आम्ही, नामर्द झालो काय आम्ही? अरे बुद्धांची माती, छत्रपतींची माती, जिजाऊची माती, माझ्या महावीरांची माती, आणि इथं शंडासारखं आम्ही वागायला लागलो. आम्हाला बाप कळना, आई कळना, राष्ट्र कळना, आम्हाला धर्म कळना. बघ पोरी, एक ही पोरगी, या राष्ट्राची एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. आणि एक कार्ट्यानो पोलीस स्टेशनला येऊन उभं राहता, पोलीस स्टेशनला येऊन उभं राहता, पोलीस
पोलिसांचा फोन येतो, यावं साहेब या तुमची पोरगी आली, सांगा समजावून जरा. पळत 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 बाप तिथं येतो की ग दीदी आमचं काय चुकलं असलं तर आम्हाला माफ करण घरला चल. तुझी आई तर हंबरडा फोडून तिथं रडत असते, माझ्याकडे बघ मी तुला या पोटामध्ये ठेवलंय, मी तुला जन्म दिलाय, दीदी आमचं ऐक का. त्यावेळेला पोलिसांना सांगतेस या दोन माणसांना मी ओळखत नाही म्हणून. हे नालायक हरामखोर, गावाच्या चौकात कोणी भजा दिला तर मुठीतनं घेऊन घराकडे येत होता, तुला अगोदर शोधत होता, तुझ्या मुखात घालत होता, त्या बापाला ओळखत नाहीस. आणि हरामखोर कुत्रा 2 वर्ष तुझ्या आयुष्यात आला, तुझा झाला होई ग, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो तो कुत्रा तुझा झाला. अगं ते प्रेम असतं तर तुझ्या आई बापाला त्यानं मानच खाली घालायला लावली दिसते गे नालायक हरामखोर. आणि त्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाता. एक ही पोरगी या राष्ट्राची, एक ही पोरगी छत्रपतींचा आदेश आहे. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही बघ. एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. हे राष्ट्र आहे बघ. रोज आई बापाला घरात बघता नालायकानं, रोज आई बापाला घरात बघता. आज जरा तुला तुझा बाप पोरी, आज जरा तुला तुझा बाप माझ्या नजरेतून दाखवतो बघ. आलाय बघ तुझा बाप पळत पळत, शेतात काम करत होता, वसंत हंकार येणार आहे, आला बघ तुझा बाप सगळं काम धंद सोडून. तुझा बाप तुझ्यासाठी लेकी इथं आलेला आहे. तुला तुझा बाप जरा माझ्या नजरेतून एका मिनिटात दाखवतो बघ पुरी, एकाच मिनिटामध्ये. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला लय वेळ लावायचा नाही बाळानो, लय वेळ लावायचा नाही. वेळ नाही आपल्याला, खूप कमी वेळ आहे. खूप मोठं काम करायचं आहे, पिढ्यान पिढ्याचं काम करायचं आपल्याला. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला काही तर बाप आले असतील 8-10 बाप, तर जरा हात वरती करायचंय, लगेच हात वरती करायचंय. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला आलेले हे बाप आहे, जरा जागेवरती उभं राहायचंय, जरा जागेवरती उभं राहा, जरा मला दिसू दे, जरा जागेवरती उभं राहा. व्हेरी गुड. पुरी इकडे बघ, तुझा कार्यक्रम बघायला हा तुझा बाप आलेला आहे बघ. तुझा कार्यक्रम बघायला हा तुझा बाप आलेला आहे बघ पुरी, हा तुझा बाप आलेला आहे बघ. जरा सगळ्या बापांना मी विनंती करतोय, जरा सगळ्या बापांना मी विनंती करतोय, कुठं आता मी उभं करू सगळ्यांना. जरा सर इकडे सरळ पुढे सरळ पुढे इथे येऊन माझ्यासाठी उभं राहायचं. या पुढे या, जरा सगळ्यांनी इकडे या, इकडे या. 4-5 बापांनी जरा इथं या, इथं हे कावडी त्या तिथून उभं राहायचंय. जरा चाल पुढे सरक. चला जरा सगळ्या बापांनी जरा प्लीज माझ्यासाठी यायचंय, आज नाही तर परत कधीच नाही. पोरीनो रोज या बाप कुठून जरा सरका इकडे सरका, जरा सरका इकडे सरका इकडे सरका, लांब लाईन करा. पोरे इकडे बघा, कोणाचा बाप आहे हा माझ्या समोर येऊन उभा राहिलाय, जरा हात वर करायचा आहे लेकीनो माझ्या पोरानो. कोणाचा बाप आहे, जागेवर उभा राहायचा. चाल लवकर जागेवर उभा राहा, जागेवर उभा राहा ग पोरी. आणि एक सांगतोय तेवढं ऐकायचं. चाल इथं ये माझ्या समोर, इथं ये. चाल इकडे या, सगळ्या लेकीने ते यायचंय, माझ्या समोर यायचंय. चाल लवकर इकडे माझ्या समोर ये, चाल लवकर ये. आज नाही तर परत कधीच नाही. राष्ट्राचा प्रश्न आहे माझ्या, आई बापाचा प्रश्न आहे. पोरी चाल इकडे बघ, जरा माझ्याकडे लक्ष ठेवायचं आहे. पोरा उभा राहा, चाल लवकर इकडे ये का, इथे आता नीट ऐकायचं आहे. पोरीनो मैत्रिणींना मदत करता आणि त्या पोरगीला घरातून पळवून घालवायला तिला मदत करता. पोरगी घरात दिसत नाही तेव्हा हा बाप अगोदर तिच्या मैत्रिणीकडे येतो. दीदी तुला तर माहित आहे का ग माझी लेक कुठं गेलीत ना, आलाय हरामखोरानं. तुम्हाला माहिती असतं पण त्या बापाच्या डोळ्यात धूळ फेकता का मला माहिती नाही म्हणून त्या बापाचा तिथंच खून तुम्ही करता. त्याच्या पोरगीच्या अगोदर पहिला खून तू करतीस बघ पोरी. म्हणून कुठल्या मैत्रिणीला या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मदत नाही करायची बघ. आणि मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे का पोरीनं? मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत का? मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण आपल्यामुळे या बापाला जर मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे बाप रोज घरात मरत असतो. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर पोरीना तू नसतीस, मी नसतो, बुद्ध नसते, छत्रपती नसते. पण पोरी या आईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली, मायेच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाटतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे बघ पोरी. हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं आमची आईच आमच्यासाठी हंबरडा फोडून रडली, माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. पण पोरीनं आई इतकाच आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून आपल्या लेकराच्या साठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर कोण रडत असाल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे सगळी जळमटत तोडायची बघ पोरी. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला घट्ट मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची जोपर्यंत मी सांगत
सांगत नाही तोपर्यंत सोडायची नाही पोरी. आज नाही तर परत कधीच नाही पोरी. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. जा पोरी आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी जा आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. घट्ट मिठी मार पोरी. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही पोरीनं. हा तुमचा बाप आहे पोरीनं. ए हरामखोर, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनं? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? ए या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार का? या बापाला तुम्ही लाचार करणार का? कुठला तर हरामखोर तुझ्या आयुष्यात येतो आणि या बापाच्या आणि या आईच्या तोंडावर थुंकून निघून चाललीस पोरी तू. यानं जगायचं कसं ग पोरी? यानं जगायचं कसं? हा बाप आहे रे पोरा. या बापाच्या पाठीस तुला उभं राहील. ए पोरीनं एकदा डोकं टेकवा आपल्या बापाच्या पायावर. डोकं टेकाव घाले की टेकाव. हा तुझा विठ्ठल आहे. हा तुझा देव आहे पोरी. हा तुझा तिरुपती आहे पोरी. चला हे सगळ्या पोरीने आपला उजवा हात वर करायचा आहे. चला पोरानो, सगळ्या पोरानं पोरीनो आपला उजवा हात वरती करा. करा लवकर उजवा हात वरती. चाल डोक्यावर ठेव, डोक्यावर ठेव. चाल आयुष्य तुला तुझ्या बापाने दिलं. आता 1 मिनिट फक्त आपल्या बापासाठी द्यायचा आहे. डोळा बंद कर पोरी. डोळा बंद कर. डोळा बंद कर. कर डोळा बंद आहे पोरा. डोळा बंद कर लवकर. डोळा बंद कर आणि बापाला डोळ्यासमोर आण. 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण. तुला बाप नसला तरी या क्षणापासून मी तुझा बाप आहे बघ. तुझी सगळी जबाबदारी मी उचलतो बघ. खूप काय त्या भगवंतानं दिलेला आहे. तुझी सगळी जबाबदारी मी उचलतो पोरी. चाल मला भेट. तुझा बाप आहे मी या क्षणापासून. तुला शिकवणारा तुझा शिक्षक बाप आहे. या विचार मंचावरचे तुझे सगळे बाप आहेत बघ पोरी. चाल तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण. आला का तुझा बाप डोळ्यासमोर? आता मार मिठी पोरी आणि सांग बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहत्तर पप्पा. खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही पप्पा. मी कुठलंही असं कृत्य करणार नाही पप्पा ज्यामुळे तुमची मान खाली जाईल. मी व्यसन करणार नाही पप्पा. सांगा पोरानं. पप्पा मी एक वाघ आहे. सांगा पोरानं बापाला. ए पोरे सांग बापाला माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पप्पा. आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू पप्पा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पप्पा. सांगा पोरीनं बापाला. सांगा. हात खाली घ्यायचा आहे. बस सर. सब मंगल है. सा मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो. मेरा मंगल हो. इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. नमो अरिहंताणम. नमो सिद्धाणम. नमो आर्याणम. नमो वज्रायाणम. नमो लोय सौव सावणम. ऐसो पंच नमकारो सौव पावपण सणो. मंगलानम च सव्येसिम पडमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा. वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर. अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह. अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह. हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धम शरणम गच्छामि. धम्मम शरणम गच्छामि. संघम शरणम गच्छामि. पोरीनो हे माझं राष्ट्र आहे आणि या राष्ट्राची संपत्ती म्हणजे तुम्ही. हात लक्षात घ्या. मुखातून माझ्या काही चुकीचा शब्द गेला असेल, कुठल्या लेकराला जर मी मारला असेल, हात उचलला असेल तर लेकरा बापाच्या नात्याने मी तुला मारलेलं आहे. मला माफ कर. मी माफी मागतो तुझी. पण काही लक्षात घ्या. मला जर काही द्यावंसं वाटत असेल तर मातानो फक्त भगवंताला एवढं सांगा. आमच्या राष्ट्राचा एक पोर वसंत हंकारे नावाचा एक पोर, वसंत शकुंतला बाबराव हंकारे नावाचा एक पोर अखंड विश्वावर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे. असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच तीक्ष्ण आहे. अशीच तीक्ष्ण राहणार आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव निरोगी राहणार आहे आणि या राष्ट्राच्याच कामी येणार आहे. एवढा आशीर्वाद त्या भगवंताकडे माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला
नक्कीच लागतो एवढं बोलतो. संयोजकांनी मला इथं उभं राहण्याची संधी दिली आणि आपली सेवा करण्याची संधी दिली. सगळ्या संयोजकांना मानाचा मुजरा करतो. ज्या गुरुवर्यांच्या तालमीमध्ये घडलो ते इयत्ता पहिली पासून अगदी माझ्या कॉलेजच्या शिक्षणापर्यंतचे सर्व माझे गुरुवर्य यांना मानाचा मुजरा करतो आणि आपल्या ऋणामध्ये राहून मी इथं थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कोणी जागा कोणी सोडू नका, थोडा वेळ थांबायचे. समजून देण्याचं काम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं केलं. संपूर्ण मोहन सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहताना सर तुम्ही पाहिले, मी पाहिले, म्हणजे आमच्याही डोळ्यातून अश्रू आले की आई आणि वडील काय असतात ही आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवतेच. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव हे आज आपल्याला समजलं. ते व्याख्याते माननीय डॉक्टर वसंतराव हंकारे सर यांचं या ठिकाणी उत्तम पद्धतीचे एक स्केच समृद्धी संतोष गिरमकर हिने तयार केलेले त्याचा आपण स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे समृद्धीसाठी. अतिशय फार गरज आहे. काळ बदलतो तशी माणसं बदलतात आणि बदललेली माणसं बदलण्यासाठी हंगारे सर तुमच्यासारख्या माणसांची गरज पडते. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व डॉक्टरांचे आभार मानतो, संयोजक मंडळींचे आभार मानतो. सर्व पालक, विद्यार्थी, माता भगिनी या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं आणि सर्व संयोजकांच्या वतीनं त्यांचेही आभार मानतो. आणि यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतरच कार्यक्रम संपेल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचे. द्राविड उत्तर वंगा हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जगदित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मुलांनी सर्व खाली बसा.